महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका रासायनिक कारखान्यात गॅस गळतीची घटना समोर आली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून 2600हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मुंबईच्या बाहेरील बोईसर MIDC परिसरातील एका युनिटमधून ओलियम म्हणजेच फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड या वायूची गळती झाली। या गॅसचा परिणाम सुमारे 5 किलोमीटर परिसरात जाणवलाय। प्रशासनाने तातडीने कारवाई करत आसपासच्या नागरिकांचं स्थलांतर केलंय। परिस्थितीवर सध्या बारकाईने लक्ष ठेवलं जात असून अधिक माहितीसाठी प्रतीक्षा आहे। आज 2:30 वाजेच्या सुमारास बोईसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बगेरिया केमिकल्स येथे ओलियम गॅस गळती एक सस्पेक्टेड ओलियम गॅस गळती झालेली आहे। गॅस अजूनही बाहेर येतोय आणि MIDC फायर ब्रिगेड तसेच पोलीस विभाग तसेच इतर विभागांच्या मार्फतीने हा गॅस लवकरात लवकर कसा थांबवण्यात येईल याचे प्रयत्न करण्यात येते। पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण हे जे काही गॅस लीक होतोय ह्या दिशेने त्यापासून वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आपण प्रवास करावा। तोंडाला रुमाल किंवा मास्क ओला रुमाल किंवा ओला मास्क लावून आपण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला आपण तिथून जावं। विरुद्ध दिशेला जात असताना घाई किंवा धावपळ करू नये, त्यातून कुठला अपघात होण्याची शक्यता आहे। तर नागरिकांना विनंती करण्यात येते की प्रशासनाचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत। आपण जे धूर आहेत त्या धुराच्या लोटापासून बाजूला सुरक्षित जागी आपण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन थांबायचं आहे आणि प्रशासनाला सहकार्य करायचं आहे।